जय समर्थ सद्गुरू गजानन महाराज. भाग 34. आषाढ शुद्ध नवमीला गजानन महाराज चंद्रभागेतीरी उभ्या असलेल्या विठ्ठलाला भेटायला पंढरपूरला निघाले. बरोबर जगू आबा, हरी पाटील, बापूना काळे व इतर मंडळी होती. ते सगळे शेगावहून निघून आधी नागझरीला आले. नागझरीतील माळावरील एका गुहेत महादाजी पाटलांचे गुरु साधू गोमाजी समाधिस्थ झाले होते. महादाजी पाटलांचे वंशज दरवर्षी आषाढीला शेगावहून आधी नागझरीला जात. तेथे साधू गोमाजींना वंदन करून मग पुढे पंढरीला जात असत. नागझरीला सर्वांनी गोमाजींचे दर्शन घेतले आणि अग्निरथात बसून पंढरपूरला निघाले. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे आकाशात मेघ दाटले होते. क्वचित कोठे पाऊसही पडू लागला होता. ते भूवैभव पंढरपूर माणसांनी गजबजून गेले होते. जशी काही सागराला भरतीच आली होती. वारकऱ्यांचे थवेच्या थवे विठ्ठलाच्या भेटीसाठी जात होते. वारकरी टाळाच्या तालावर उच्च स्वराने जय जय रामकृष्ण हरी असा नामगजर करत चालले होते. नाथ, निवृत्ती, ज्ञानेश्वर, सोपान, मुक्ता, गोरा कुंभार, तुकाराम या संतांच्या पालख्या पंढरीला आल्या. भक्तांनी त्यांच्यावर भक्तिभावाने बुक्का उधळला. आकाशात बुक्क्याचे जणू छत तयार झाले होते. असं म्हणतात तुळशी फुलांचा घमघमाट पसरला होता. रस्त्यांवर पोलीस हाताहातांवर उभे होते. मधून मधून भक्त उच्च स्वराने विठ्ठलाचा जय जयकार करत होते. सगळीकडे उत्स्फूर्त वातावरण होते. गजानन स्वामी आणि मंडळी पंढरीतील कुकाजी पाटलांच्या वाड्यात उतरले होते. एकादशीच्या दिवशी गजानन स्वामी आणि बरोबरची मंडळी विठ्ठलाच्या दर्शनाला मंदिरात निघाले. ते निघाले त्यावेळी बापूना काळे स्नानाला गेला होता. बराच वेळ झाला तरी तो परत न आल्यामुळे त्याच्यासाठी न थांबता सगळेजण दर्शनाला निघून गेले. बापूंना स्नानाहून परत येताच त्याला कळले की बरोबरचे सगळेजण आत्ताच विठ्ठल दर्शनासाठी मंदिरात गेले. मग तोही पळत पळत दर्शनासाठी निघाला. मंदिराभोवती माणसांचा सागर लोटला होता. प्रदर्शनाच्या वाटेवर चौफाळ्या शेजारी दर्शनासाठी ही गर्दी उसळली होती. मंदिरात शिरायला मुंगीलाही वाट नव्हती. शिवाय पदरात गरिबी, त्यामुळे बराच प्रयत्न करूनही बापूंना दर्शनासाठी मंदिरात जाऊ शकला नाही. बापूंनाला विठ्ठलाचे दर्शन घडले नाही. काहीही केले तरी आता आपल्याला विठ्ठलाचे दर्शन घडणे शक्य नाही हे बापूंनाच्या लक्षात आले. हताश होऊन व्याकुळलेल्या मनाने तो विठ्ठलाला प्रार्थना करू लागला की हे पांडुरंगा, मला दर्शन दे. हे विठ्ठला ऋषिकेशी, आज असा निष्ठुर का झालास? तू जसा सावतामाळ्यासाठी अरण्यात धावून गेला होतास त्याचप्रमाणे मला या मंदिरात भेटायला ये. सावतामाळ्याचे अरण्य तुझ्या मंदिरापासून 8 कोस दूर होते. इथे तर मी तुझ्या अगदी जवळ उभा आहे. असे असून सुद्धा आज मला तुझे दर्शन होऊ शकत नाही. लोक म्हणतात तू अनाथांचा नाथ आहेस. मग देवा, तू माझी उपेक्षा का करत आहेस? माझे मन तुझ्या दर्शनासाठी तळमळते आहे. कृपा करून मला दर्शन दे. बापूंना व्याकुळतेने असा धावा करत राहिला, पण दर्शनाचा योग आला नाही. शेवटी संध्याकाळच्या वेळेला हताश होऊन बापूंना कुकाजींच्या वाड्यात परत आला. सबंध दिवसाच्या उपवासाने त्याचे मुख म्लान झाले होते. बापूंना शरीराने घरात होता, पण त्याचे अवघे चित्त विठ्ठलाकडे लागले होते. मंदिराभोवती घोटाळत होते. यालाच ध्यास म्हणतात. सगळे बापूंनाला नावे ठेवू लागले. कोणी म्हणाले, काय याची दांभिक भक्ती! विठ्ठलाच्या दर्शनासाठी एवढा शेगावहून पंढरपूरला आला, पण इथे येऊन गावात नाना खेळ पाहत हिंडला. दुर्दैवी लोक ऐन वेळेला गैरहजर राहतात.
कोणी म्हणाले बापूनाला अवघा वेदांत अवगत आहे. वेदांत्यांचे असे मत असते की भगवंत दगडाच्या मूर्तीत नाही तर हृदयात वास करतो. मग बापूंना विठ्ठल दर्शनाला कशाला जाईल? आपण वेडे म्हणून दर्शनाला गेलो. मग अजून कोणीतरी म्हणाले, याला विठ्ठलाचे दर्शन घ्यायचेच नव्हते तर हा इथे आलाच कशाला? याच्या हृदयातला ईश्वर याला शेगावात बसूनच भेटला नसता का? हे वेदांती लोकांना ज्ञान सांगतात पण स्वतःला अनुभवाचा लवलेश नसतो. सगुणोपासना पूर्ण झाल्याशिवाय ज्ञान मिळत नसते. अशा प्रकारे प्रत्येकाने बापूनाचा उपहास केला. एवढ्या सगळ्यांसमोर बापूनाचा एकट्याचा निभाव कसा लागणार? काहीही न बोलता बापूना तसाच उपाशी बसून राहिला. गजानन स्वामी हे सगळे निजलेल्या जागेवरून बघत होते. ते बापूनाला म्हणाले, असा दुःखी होऊ नकोस. ये, मी तुला रुक्मिणी रमणाचे दर्शन घडवतो. असे म्हणून गजानन स्वामी बापूनापुढे उभे राहिले. दोन्ही हात कटीवर, समचरण दाखवायला दोन्ही पाय जुळलेले, अंगात विठ्ठल मूर्तीसारखे धोतर, पागोटे आणि शेला, गळ्यात तुळशी फुलांच्या माळा. असा वेश असलेली विठ्ठलाची सावळी गोमटी मूर्ती शोभून दिसत होती. गजानन स्वामींच्या जागी साक्षात विठ्ठलाची मूर्ती दिसताच बापूनाला आनंदाने भरून आले. त्याची विठ्ठल दर्शनाची आस पूर्ण झाली. त्या विठ्ठल मूर्तीच्या पायावर डोके ठेवून तो नतमस्तक झाला. बापूनाला अखेर गजानन स्वामींच्या कृपेने विठ्ठल दर्शन घडले होते. शुद्ध मनाने भक्ती करणाऱ्या भक्तावरच संतकृपा होते. गजानन स्वामींनी बापूनाला विठ्ठलाच्या रूपात दर्शन दिले हे बरोबरच्या लोकांना कळताच ते स्वामींना म्हणाले, गुरुराया, आपण जसे बापूनाला विठ्ठल दर्शन घडवले तसेच आम्हालाही घडवा. आम्हाला परत विठ्ठल दर्शनाची आस आहे. तेव्हा गजानन स्वामी त्यांना म्हणाले, आधी बापूंनासारखे मन शुद्ध करा. जेव्हा तुम्हाला बापूंनासारखा दर्शनाचा ध्यास लागेल तेव्हाच मी तुम्हाला विठ्ठल दर्शन घडवीन. पंढरपुरात कुकाजींच्या वाड्यात गजानन स्वामींनी घडवलेले विठ्ठल दर्शन बापूनाच्या अंतरात ठसावले. त्याच पुण्याईने त्याला विद्वान व गुणवान पुत्राची प्राप्ती झाली. तो पंढरीचा प्रसाद असल्यामुळे त्याचे नाव नामदेव ठेवले. प्रामाणिक व धार्मिक वृत्तीचा बापूना वेदांत आणि उपनिषद याचा अभ्यासक होता. तो गजानन महाराजांचा निस्सीम भक्त होता. गजानन महाराजांची ही बापूना व त्याच्या कुटुंबावर कृपादृष्टी होती. पंढरपूरच्या त्या वारीला वराडातील कवठे बहादूर या गावचा सखाराम पाटील नावाचा माळकरी आला होता. सखारामच्या घराण्यात पंढरपूरची वारी करण्याची परंपरा होती. तो सुद्धा कुकाजींच्या वाड्यात उतरला होता. त्यावेळी पंढरपूरमध्ये मरी हा साथीचा रोग पसरला होता. मरीने माणसे पटापट मरत होती. पोलीस डॉक्टरांबरोबर घराघरात शिरत होते आणि मरीच्या रोगाने मेलेल्या लोकांची प्रेतामागून प्रेते घराबाहेर काढत होते. साथीची लागण झालेल्या आजारी वारकऱ्यांना घराबाहेर ओढून गाडीत बसवून चंद्रभागा नदी पलीकडच्या रस्त्यावर सोडत होते. कवठे बहादूर गावच्या सखारामलाही मरीची लागण झाली. त्याला वरचेवर उलट्या जुलाब होऊ लागले. हातापायांमध्ये गोळे येऊ लागले. तो साथीचा रोग असल्यामुळे सखारामची शुश्रूषा करायला कोणीही त्याच्याजवळ जायला तयार होईना. लोकांनी पोलिसांच्या भीतीने ही गोष्ट कोणालाही कळू दिली नाही. सगळेजण वाडा रिकामा करून शेगावी परत जायला निघाले. वाड्यात सखाराम एकटाच राहिला. संकटकाळ येताच माणसे साथ सोडून निघून जातात. फक्त देवच मदतीला धावून येतो. सगळेजण निघाल्यावर गजानन साधूवर त्यांना म्हणाले,
हा ओसरीवर निजलेला वारकरी एकटाच मागे उरला आहे. यालाही घेऊन चला. लोक म्हणाले, गुरुराया, हा बहुतेक मेला आहे. याच्या नादी लागलो तर आपल्यावर संकट येईल. सगळ्या पंढरपुरात हा साथीचा रोग पसरला आहे. आपल्याबरोबर 50 माणसे आहेत. अशा स्थितीत इथे थांबलो तर आपल्या सर्वांना या रोगाची लागण होईल. तेव्हा आता याच्यासाठी न थांबता लगेच चंद्रभागेपलीकडे जाऊ. तेव्हा गजानन स्वामी त्यांना म्हणाले, तुम्ही असे कसे खोळावलात? संकटकाळी आपल्या देशबंधूला मागे सोडून जाणे बरोबर नाही. मग गजानन स्वामी सखारामजवळ गेले. त्यांनी त्याच्या हाताला धरून त्याला उठून बसवले आणि मायेने त्याला म्हणाले, चल बाबा, उठ आता. आपण आपल्या वराड प्रांतात परत जाऊ. तेव्हा सखाराम म्हणाला, आता कसले वराड? माझा अंतकाळ जवळ आला आहे. जवळ कोणी आप्तही नाही. तेव्हा सद्गुरुनाथ त्याला म्हणाले, वेड्या, असा भिवू नकोस. हे घे, तुझे गंडांतर टळले. असे म्हणून गजानन स्वामींनी सखारामच्या डोक्यावर हात ठेवला. तात्काळ सखारामच्या उलट्या व जुलाब बंद झाले. अंगात थोडी शक्ती वाटू लागली आणि तो घटकेत बरा झाला. आपले प्राण वाचवल्याबद्दल सखाराम कृतज्ञतेने सद्गुरू गजानन चरणी नतमस्तक झाला. मग सर्व मंडळींनी गजानन स्वामींचा जय जयकार केला. नंतर सखाराम गजानन महाराजांचा निस्सीम भक्त झाला. तो नियमित शेगाव वारी करू लागला. गजानन महाराजांची कीर्ती कवठे बहादूर गावात पसरल्याने तेथील गावकरीही महाराजांची भक्ती करू लागले. जय समर्थ सद्गुरू गजानन महाराज.